समाजशास्त्रात मंडळ या संकल्पनेचा विकास खालीलपैकी कोणत्या एका गटाने केला? याचे योग्य उत्तर आहे ब. टॉनीज, मॅक्स वेबर आणि मॅकआयव्हर. विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र कार्य करणाऱ्या मानवाचा समूह म्हणजेच मंडळ होय. अशी मंडळाची व्याख्या कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे अ. बोगार्ड्स. मंडळाच्या निर्मितीसाठी आवश्यक घटकात खालील कोणती बाब बसत नाही? याचे योग्य उत्तर आहे ड. सदस्य वेगवेगळ्या देशातील असावीत. मंडळाचे सदस्यत्व हे याचे योग्य उत्तर आहे अ. ऐच्छिक असते. मंडळाचे स्वरूप बहुतांशी प्रमाणावर याचे योग्य उत्तर आहे ब. अस्थायी असते. गणेश उत्सव काळातील गणेश मंडळ हे कशाचे उदाहरण आहे? हे योग्य उत्तर आहे ब. मंडळ. समाजदृष्ट्या मंडळाची आवश्यकता खालीलपैकी कशासाठी असते? याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच गरजा, हेतू, उद्दिष्ट साध्य करणे, व्यापक ध्येय पूर्तता करणे व व्यक्तिमत्व विकासाला संधी. सर्वसमावेशक आणि स्थायी स्वरूपाचा गट खालीलपैकी कोणता? याचे योग्य उत्तर आहे क. समुदाय. सर्वसमावेशक हितसंबंधी गटाचे खालीलपैकी कोणते उदाहरण होऊ शकत नाही? याचे योग्य उत्तर आहे ड. क्रीडा मंडळ. समुदाय या विषयाशी संबंधित लिखाणाचे सर्वेक्षण खालीलपैकी कोणी केले? याचे योग्य उत्तर आहे ड. जॉर्ज हिलरी. समुदाय या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या प्रमुख बाबीचा अंतर्भाव होतो? याचे योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच विशिष्ट भूप्रदेश व प्रादेशिकता, सामाजिक सांस्कृतिक पैलू आणि समुदाय भावना आणि दैनंदिन गरजा भागविण्याची व्यवस्था होय. एखाद्या व्यक्तीचे सर्व सामाजिक संबंध समुदायात आढळून येऊ शकतात हा समुदायाचा मूलभूत निकष कोणी मांडला? याचे योग्य उत्तर आहे अ. मॅकआयव्हर. मॅकआयव्हर व पेज यांच्या विवेचनाप्रमाणे समुदाय भावनेत खालील कोणती बाब बसत नाही? उत्तर आहे ड. स्वार्थी भावना. समुदायाच्या वैशिष्ट्यात खालील एक वैशिष्ट्य बसत नाही. याचे योग्य उत्तर आहे ड. जाणीवपूर्वक निर्मिती. उत्पादन, वितरण, उपभोगाची व्यवस्था खालीलपैकी कशात आढळते? याचे योग्य उत्तर आहे क. समुदाय. समुदाय हा व्यक्तीच्या सामाजिक जीवनाच्या सर्व बाजू व्यापणारा लहानात लहान असा प्रादेशिक गट आहे. असे समुदायाचे विवेचन खालीलपैकी कोणी केले? याचे योग्य उत्तर आहे ड. डेव्हिस. किंग्सले डेव्हिस यांनी समुदायासाठी खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्याचा उल्लेख केला? याचे योग्य उत्तर आहे ब. सर्वसमावेशकता.
साधारणतः समुदायाचे खालील 3 प्रकार मानले जातात. याचे योग्य उत्तर आहे ब. शहरी, ग्रामीण, आदिवासी. गावगाडा हे पुस्तक कोणी लिहिले? याचे योग्य उत्तर आहे ड. त्रिना अत्रे. ज्या समुदायाच्या सभोवताली काळी कसदार जमीन असून तेथे शेतकरी व इतर ग्रह उद्योग करणारे लोक राहतात त्याला ग्राम म्हणतात, अशी खेड्याची व्याख्या कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे ब. त्रिना अत्रे. साधारणतः किती हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेला समुदाय हा ग्रामीण समुदाय मानला जातो? याचे योग्य उत्तर आहे अ. 5000. खालीलपैकी कोणी आजच्या समाजाचे वर्णन संघटनाचा समाज असे केले आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. ॲमिटाय ॲडझिनी. विशिष्ट भूप्रदेशातील सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा समावेश असलेल्या व कायम वस्ती करून राहिलेल्या व्यक्तीच्या समूहास काय म्हणता येईल? याचे योग्य उत्तर आहे क. समुदाय. विशिष्ट वस्तीस्थान व स्थानीयता आणि समुदाय भावना हे खालीलपैकी कशाचे आवश्यक घटक मानता येतील? याचे योग्य उत्तर आहे क. समुदाय. समुदाय भावना ही खालीलपैकी कोणत्या भावनेत दिसून येते? याचे योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच आत्मीयतादर्शक भावना, कार्यदर्शक भावना व परस्परावलंबन दर्शक भावना. शहर आणि खेडे यांच्यात स्पष्ट अशी सीमारेषा नाही, ज्यामुळे शहर कोठे संपते व कोठे सुरू होते हे सांगता येणार नाही, असे कोणी म्हटले? याचे योग्य उत्तर आहे अ. मॅकआयव्हर. एकजिनसीपणा, समुदाय भावना व लघु आकार हे कोणत्या समुदायाचे लक्षण आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. ग्रामीण. बोगार्ड्सने समुदाय भावनेला खालीलपैकी कोणती भावना म्हटले? याचे योग्य उत्तर आहे अ. आम्ही भावना. मानव समाजाच्या भिन्नतादर्शक वैशिष्ट्यात खालीलपैकी कोणती बाब सांगता येते? याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच सांस्कृतिक जन्य श्रमविभाजन, कामप्रवृत्तीचे नियमन, शिक्षण क्षमता. मानव समाजाच्या भिन्नतादर्शक वैशिष्ट्यात खालीलपैकी कोणती बाब बसत नाही? याचे योग्य उत्तर आहे ड. अनुवंशिक गुणांवर आधारित श्रमविभागणी. मानव समाजातील कामवृत्तीचे नियमन ही बाब खालीलपैकी काय दर्शवते? याचे योग्य उत्तर आहे ब. मानवेतर प्राण्यापेक्षा भिन्नता. मंडळ व संस्था प्रमुख फरक खालीलपैकी कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच संस्था ह्या दीर्घकाळ टिकतात, मंडळ दीर्घकाळ टिकतच नाहीत असे नाही. सामाजिक संस्थातील परिवर्तन सामाजिक परिवर्तनास कारणीभूत ठरते, मंडळातील परिवर्तनाबाबत असे म्हणता येत नाही. संस्थात नियमांना महत्त्व असते,
मंडळात व्यक्तीला महत्त्व असते. मंडळाचे सदस्य मंडळाकडे साधन म्हणून पाहतात.